यांच्याकडून सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाजीला सुरुवात करेल डावखुरा गोलंदाज यश यश कडव. श्रीपाद ऑन स्ट्राइक. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. ओ व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. अगदी फलंदाजाला खोलून ठेवलं होतं. टप्पा पडल्यानंतर किंचितसा मूव्ह होणारा बॉल होता आणि बॅटर आपण बघितलं की जागेवरूनच कुठेतरी बॉलला पुश करण्याचा प्रयत्न करत होता. बॅटरने बॉलचा अजिबात संपर्क पाहायला मिळाला नाही. चांगल्या बॉलनं सुरुवात केली गोलंदाज यशनं. प्रत्येकी 5 षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असं हे मैदान आहे, जगन्नाथ क्रीडा संकुल, आणि प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही स्पर्धा. यावेळेला आपटलेला बॉल होता, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट घोषित करत असताना पंच. पहिली धाव फलकावर लागते. अवांतरच्या सौजन्याने अकाउंट ओपन होते ओम कोंडेश्वर भोज संघाचं. या स्पर्धेचं स्वरूप आपण बघितलं तर दररोज पहिले 2 सामने हे बदलापूर ग्रामीणच्या संघांमध्ये असतात आणि त्यानंतर मात्र ज्या इन्व्हायटेड टीम्स आहेत, खऱ्या अर्थानं ओपन ग्रामीणचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सी पूल मधला हा सामना आपल्या समोर आहे. याच्यानंतर पूल एच ला आपण सुरुवात करणार आहोत. स्विंग अँड मिस. अगदी अंधाधुंद पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या वेगाचा अंदाज न बांधता किंवा लाईन लेंथ पिक न करता फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जणू काय अगोदरच ठरवलं होतं की स्क्वेअर लेगच्या वरून बॉल काढायचा आहे, परंतु त्यासाठी योग्य पोझिशनमध्ये येणं देखील गरजेचं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे लेंथ, लाईन, चेंडूचा वेग समजून घेणं गरजेचं आहे. अचूक फुटवर्क तुमच्याकडे असेल तर जरूर चांगले फटके तुम्ही खेळू शकता. आणि चांगला फलंदाज आहे खरं तर श्रीपाद, पण आतापर्यंत जे 2 बॉल फेस केलेले आहेत दोन्हींवर बीट झालाय. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क, परंतु लीडिंग एज बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि फलंदाज बाद. पहिला झटका.
एकापेक्षा एक सरस लढती आपल्याला पाहायला मिळतील. कालचा चौथा दिवस देखील जबरदस्त होता या स्पर्धेचा आणि भरपूर रोमहर्षक लढती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. विशेषतः दिवसाची सुरुवातच दमदार झाली होती, दर्जेदार झाली होती. पहिले दोन्ही सामने अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना दिसले होते. ह्या मॅचमध्ये देखील ती अपेक्षा केली जाऊ शकते. दोन्हीही तुल्यबळ संघ खेळतायत. एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज जो संघ प्रथम बॅटिंग करत आहे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इंदगाव. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी जयेश कडवचा पहिला बॉल फुलर लेंथ इनसाइड एज लागली आहे. ओ स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचला होता बॉलवर योग्य वेळेला, परंतु बॉल हातातून निसटला. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर बॉल बरोबर फील्ड केला असता तर कदाचित तेथे धावचीची संधी निर्माण झाली असती. थोडी रिस्क उचलली फलंदाजांनी त्या सिंगलसाठी. अखेर सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. थोडी संत सुरुवात आहे कारण पहिला झटका लवकर लागलाय. फलंदाज श्रीपाद खातं देखील खोलू शकला नाही. शून्यावर बाद झाला. वाईट यॉर्कर, चांगला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला. मात्र वेग चांगला होता आणि लेंथ परफेक्ट होती. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूचा टप्पा बॅटरला बीट केलं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आपण यश कडवला बघितलं, त्याने देखील खूप चांगला मारा केला आणि आता या षटकाची सुरुवात अनुभवी गोलंदाज जयेशनं केलेली आहे. लेंथ डिलिव्हरी अक्रॉस द लाईन, बिग हिट करायचा होता परंतु टायमिंग चुकलंय. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय बॉल. बॉल थोडे खाली राहत आहेत. आपण बघतोय की आता बदलापूर एंड कडून गोलंदाजी होते आणि काल देखील दिवसभर ही चर्चा रंगली होती की ह्या एंडने जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा बॉल जास्त वेगानं देखील येतात, स्किड होऊन येत आहेत. बाउन्स बऱ्याचदा थोडासा कमी देखील होतो. त्यामुळे फलंदाजांसाठी थोड्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु चांगलं टेक्निक यूज करून धावा बनवल्या जाऊ शकतात. फार जोरानं खेळण्याचा प्रयत्न होतो. टायमिंगवर विशेष भर दिलेला नाहीये फलंदाज शंकरनं. ताकदवान फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु ताकदीपेक्षा इकडे जर टायमिंगवर विशेष भर दिला गेला तर चांगल्या धावा मिळू शकतात. एकच धाव मिळाली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या अगदी कासव छाप गतीनं पुढे सरसावते 8 या आकड्यावर. पुढचा बॉल घेऊन जयेश. यावेळेला कमजोर बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट लॉंग ऑनला फिल्डर झेपावलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच. अफलातून रनिंग कॅच. रोशननं कमाल केली आहे. फलंदाज बाद. क्रिकेट विश्वामध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचीच हवा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हवा चालू आहे ती म्हणजेच मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांची मयूर ग्रुपची हवा. फलंदाज मात्र बाद झालेला आहे. फुलटॉस बॉल होता आणि एक चांगली पर्वणी होती परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाहीये प्रथमेशला. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना हा झेल स्वीकारला गेलाय, कौतुकास्पद. सध्या 8 धावा फलकावर. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्ले मध्ये सर्वात कमी धावसंख्या काल पाहायला मिळाली होती. वसार संघाकडून फक्त 10 बनवल्या होत्या. नवीन बॅटर विकी पायावर आदळलाय. अपील होत आहे परंतु इम्पॅक्ट ऑफ स्टिकच्या लाईनच्या बाहेर होता. गोलंदाजाला ते चांगल्या प्रकारे ठाऊक होतं त्यामुळे त्याने लगेच बॉलवर धाव घेतली होती आणि कुठल्याही प्रकारची धाव फलंदाजाला मिळणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली. त्याचबरोबर षटक समाप्त. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. लोवेस्ट टोटल इन पॉवर प्ले या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच फक्त 8 धावा. ओम कोंडेश्वर भोज संघाच्या नावावर हा दुर्दैवी विक्रम जाताना दिसतोय. 2 बाद 8. भरपूर आशा अपेक्षा घेऊन प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये उतरत असतो. अगदी मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आहे आणि जेव्हा कामगिरी खालावते तेव्हा मात्र दुःख देखील होतं. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं ज्या पद्धतीनं कुळगाव संघ खेळला होता. बॅटिंग विशेषतः फार चांगली होती त्यांची परंतु गोलंदाजांनी निराश केलं. 66 धावा बनवल्यानंतर देखील तो सामना त्यांना जिंकता आला नाही आणि जवळपास एकतर्फीच तो सामना आपल्याला पाहायला मिळाला.
तुषारची जबरदस्त धुवाधार बॅटिंग, दुसरं अर्धशतक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळालं. 16 बॉल्समध्ये 53 धावा ठोकल्या तुषारनं. आपल्या टीमला अर्थात जांभिवली ब संघाला विजय मिळवून दिला. चला, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये, खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर वडघर विपक्ष दातिवली, बिग मॅच. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अगदी आल्हाददायक परिस्थिती या जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये. दिवसभर वारे वाहत असतात. नवीन षटकामध्ये गोलंदाज यश कंटिन्यूज. टॉप एज बॉल हवेत आहे. विकेट किपर धावतोय, मात्र बॉल थोडासा त्याच्या आवाक्याबाहेर. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर देखील प्रयत्नशील होता, मात्र दोघांपासून दूर लँड झालाय बॉल. जोपर्यंत बॉल कलेक्ट केला गेलाय तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण केली फलंदाजांनी. अक्षरशः फलंदाजांना संभ्रमात टाकले दोन्ही गोलंदाजांनी. चेंडूच्या लाईन लेंथमध्ये जे बदल केले जात आहेत, स्पीड व्हेरिएशन जे दाखवलेत, तर त्यामध्ये चांगलं नियंत्रण राखलंय आणि त्यामुळेच फलंदाज थोडेसे बुचकळ्यात पडलेले आहेत. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय खरा, परंतु आतापर्यंत योग्य टेक्निकचा वापर कुठेतरी झालेला नाही. अचूक फुटवर्क तुम्ही म्हणू शकता, ते फुटवर्क खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच संघ थोडासा मागे पडताना दिसतोय. ओम कोंडेश्वर भोज, परंतु पलटवार कधीही होऊ शकतो. अखेर क्रिकेटचा खेळ आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल हवेत. विकेट किपरनं प्रयत्न केला, मात्र बॉल हातातून निसटलाय. असं वाटतंय की बॅटची खड लागली होती, वरची खडा होती. डिफिकल्ट चान्स, परंतु झेल अखेर धरतीला दान. जीवदान मिळतंय विकीला. 2 बॉल फेस केलेत, अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही. 6 बॉलचा सामना शंकरनं केलाय. 4 धावांवर तो खेळतोय. शंकर सलामीवीराच्या भूमिकेत आलेला आहे. मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यांवर येऊन ठेपलेली आहे. धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी असेल. हो, आणखी एक थोडा संत गतीनं टाकलेला बॉल. अप्रतिम गोलंदाजी, फार जास्त वेग नाहीये गोलंदाज यश कडवकडे, परंतु ॲक्युरसी आहे, व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहेत. लाईन कशी व्हेरी करायची, लेंथ मध्ये कसा बदल करायचा आणि विशेषतः वेगात जो चाणाक्ष पद्धतीने त्याने बदल केलेला आहे त्याला तोड नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 या आकड्यावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार या डावमध्ये पाहायला मिळालेला नाही. आता मात्र संधी मिळाली आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि अगदी गॅप मधून बॉलला पाठवलंय. रोहित शर्मा स्टँडच्या दिशेनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. कोंडेश्वर भोज संघासाठी विकीच्या बॅट मधून विकीने स्ट्रगल केलंय, परंतु या वेळेला बरोबर लाईनअप केलं होतं स्वतःला शॉर्ट बॉल साठी. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि योग्य पोझिशन मध्ये येत असताना बॉलला हुक केलं. खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र मिस टाइम फटका आहे. सॉफ्ट डिसमिसल. कव्हर पॉइंटला अलगद झेल टिपलाय फिल्डरनं. फलंदाज बाद. खेळायचं होतं थोडंसं ऑन साईडला कदाचित, परंतु बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट निघून गेला लिडिंग एज घेतल्यानंतर आणि कव्हर पॉइंटला सहज सोपा झेल होता. फिल्डरने चूक केलेली नाहीये. नुकतीच तर सुरुवात झाली होती धावा बनवण्याची फलंदाज विक्कीची, परंतु ती सुरुवातच त्याचा अंत होता असं पाहायला मिळालं. दुसऱ्याच बॉलवर तो माघारी परतलाय षटकार ठोकल्यानंतर. संघाची धावसंख्या 15, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 17 चेंडूंचा तब्बल खेळ संपलेला आहे. फक्त 15 धावा फलकावर आहेत आणि 5-5 षटकांच्या लढतीमध्ये जर अशा प्रकारची धावसंख्या तुमची असेल तर निश्चितच चिंतेची बाब आहे. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज यश कडवचं. 2 गडी बाद केलेत आतापर्यंत. फक्त 13 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्यात. नवीन बॅटर योगेश ऑन स्ट्राईक. आल्या लॉफ्ट केलाय. बॉटम एंडचा जबरदस्त वापर. बॉल करतोय हवाई सफर अँड इट्स आउट ऑफ द पार्क फॉर अ 6. सद्गुरू
हेमंत म्हात्रे जे आपले भाऊजी आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला सार्थक 11 दातिवली संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस याची काळजी घ्या. दोन्ही संघनायक हा शेवटचा आणि ऑफिशियल कॉल 3 षटकांचा खेळ संपला आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करायचं प्लस डगआउटमधनं खेळाडू त्या ठिकाणी पाणी घेऊन जातील मैदानाच्या आत. 3 षटकं संपली आहेत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आहे आणि 2 षटकं अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती धावा 21 12 बॉलमध्ये इथनं किती रन्स येतील अजूनही तो प्रश्न मैदानावरती नक्कीच आहे. ओम कोंडेश्वर भोज या टीमला जाऊ आपण डीजे कडे एक सॉन्ग ऐकू. जोपर्यंत खेळाडू बसतात पाणी पित आपण ऐकूया डीजे मास्टर कडनं एक सुमधुर संगीत. मयूर पिसे करता दायो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा साऱ्या बदला पुरुष रान नाव गाजतय मयूर भाईचा हे ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र वेलकम बैक. स्वागत एक बार फिर से आप सभी का स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2026 में 21 पर 3 इस समय ओम कोंडेश्वर भोज टीम पिछले ओवर में 2 बड़े हिट्स आए. हालांकि एक सफलता भी प्राप्त की थी गेंदबाज यश ने. कुल मिलाकर 19 रन 2 ओवर में खर्च किए, 2 सफलताएं प्राप्त की. और अब गेंदबाजी में बदलाव. किरण के हाथ में गेंद, शंकर के पास स्ट्राइक. 4 पर बैटिंग कर रहे, 6 गेंदें खेली है. कहीं ना कहीं गेयर्स यहाँ पर चेंज करने पड़ेंगे शंकर को भी. योगेश ने सिक्सर से अपने पारी का आगाज किया है. अक्रॉस द लाइन अच्छा शॉट है 2 खिलाड़ियों के दरमियान, लेकिन डिप स्क्वायर लेग के खिलाड़ी काफी सतर्क है, बहुत जल्दी पहुंचे हैं गेंद पर. सिर्फ 1 रन. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 3 विकेटों के नुकसान पर. भले ही शुरुआत खराब है ओम कोंडेश्वर भोज टीम की, लेकिन जैसा कि ओमकार आपने जिक्र किया था पिछले मैच में कि वेल बिगन इज हाफ डन. अच्छी शुरुआत का मतलब है कि आधा काम आपने कर दिया है, लेकिन आपको यहाँ पर काम आधा अधूरा नहीं रखना है, पूरा करना है. तो देखना है की फिनिश कौन अच्छा करेगा. येणारे 11 बॉल त्याचं उत्तर आपल्याला देतील. बॅटन पॅड मध्ये होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, मिडॉनला अगदी येऊन बॉल तिकडे लंगॉनच्या फोल्डरनं स्टॉप केला. तो पण एक सिंगल मिळती आहे. सिंगल डबलला काम चालणार नाही आहे, कारण म्हटलं जातं ना बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न हो, और इक्के दुक्के से क्या बड़ा टारगेट सेट कर पाओगे जब तक बीच मैदान के अंदर जरूरत चौके छक्कों की और वो आपके बल्ले से ना हो. त्यामुळे चौकार षटकार येणं या मॅचमध्ये खूप गरजेचं आहे. किरण तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अराउंड द लेग क्लीन बोल्ड. ॲज अ बॅटर जर तुमचा तिसरा स्टंप कुठे आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्यासोबत हे घडतं. अराउंड द लेग क्लीन बोल्ड, जिकडे वाटलं की व्हाईट बॉल येऊ शकतो तिकडे एका चांगल्या बॅट्समनची विकेट अराउंड द लेग क्लीन बोल्ड करताना काढली आहे आणि भोजला लागतोय अजून एक धक्का. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती जांभळे गावचे उद्योगपती सचिन शेठ ठाणगे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉट ऑफर ही नहीं किया वहां पर बल्लेबाज शंकर ने. काफी स्ट्रगल भी कर रहे थे और काफी फ्रस्ट्रेटेड नजर आ रहे थे. यहाँ पर शायद उनको लगा कि गेंद लेग स्टंप के बाहर रहेगी, लेकिन पहले ही शफल कर चुके थे. और अक्सर कहा जाता है कि एक अच्छा बैटर वही होता है जिसको उसका ऑफ स्टंप कहाँ पर है ये पता होता है. ऑफ स्टंप यदि आपको पता है तो आपको लेग स्टंप और मिडल स्टंप पर भी आपकी नज़र रहती है, आपको पता ही होता है कि वो कहाँ पर है. लेकिन यहाँ पर शायद अपना ऑफ स्टंप ही भूल गए थे, जिस वजह से उनको ख्याल ही नहीं रहा कि लेग स्टंप कहाँ पर है और गेंद को जाने का रास्ता दिया उन्होंने. सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज किरण. म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटचं बेसिक काय, ज्यावेळी तुम्ही ऑन ग्राउंड येता
तुमच्या मिडल स्टम्पला तुमच्या लेग स्टिकला तुम्ही अंपायर्सकडनं खेळण्यासाठी गार्ड कुठे घेता ते पण इम्पॉर्टंट असतं. अंपायर ज्यावेळी लेग बिफोर विकेटचा डिसिजन देतात त्याच्यासाठी त्या गोष्टी देखील सगळ्या तितक्याच मॅटर करत असतात. म्हणून ऑनफिल्ड अंपायर्सच्या समोर आल्यानंतर पहिलं काम काय असतं, तुम्ही मिडल स्टिकला बॅटिंग करताय, तुम्ही लेग स्टिकला गार्ड घेताय, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या स्पर्धेमध्ये. ऑल ओव्हर आतापर्यंत आपण पाहिलं खूप सुंदर अंपायरिंग झाली आहे महेंद्र पवार सर आणि ऑल टीमकडनं. टप्पा पडलाय, खूप बाहेर निघालाय बॉल. अगदी पहिल्या ट्रॅकवरून जवळजवळ दुसरा तिसरा ट्रॅकच्या पण बाहेर आहे, इतका बॉल बाहेर निघालाय. 24 धावा धावफलकावर, विकेट्स गेलेल्या 4. येणाऱ्या 9 बॉलमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा येणं अपेक्षित आहे, कारण विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत. मिडल ऑर्डरच्या बॅट्समन विकेटवरती आताही उपस्थित आहेत. त्यातल्या त्यात एका षटकाराच्या मदतीनं फलंदाज खेळतोय योगेश. सिंगल ॲड झाली आहे, धावफलक 1 ने पुढे चाललाय. 25ला 4 बाद सध्या चित्र आपल्याला त्या पाहायला मिळतं. एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळते सिद्धिविनायक इनगाव आणि त्यांना फाईट करतोय संघ ओम कोंडेश्वर भोज. 25ला 4 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. इनगाव शंकरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. प्रचंड फायटिंग स्पिरिट आहे इनगावच्या क्रिकेटमध्ये देखील. मला आजही आठवतं ज्यावेळी सिद्धिविनायक इनगावचा सामना, भोजचा सामना ज्यावेळी आता झालेल्या बदलापूरच्या खरवईच्या मैदानावरती झाला, जबरदस्त फाईट रंगली दोन्ही टीम मध्ये. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. योगेशच्या अगदी खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. म्हटलं जातं ना की उडत्या पाखराला कधी परतीची तमान असावी, नजरेत सुद्धा नवी दिशा असावी. घरटे काय केव्हाही बांधता येईल, शेतीच्या पलीकडे जाण्याची मनामध्ये एक जिद्द असावी. ती जिद्द पाहिजे खरं तर योगेशच्या बॅटमधनं, आणि त्याला साथ देणं येणाऱ्या फलंदाजांना ते देखील तितकंच गरजेचं आहे. कारण रन बॉलपेक्षा तुम्ही थोडंसं पुढे आहात. 23 बॉलचा खेळ झाला, रन्स बनले 26. कालच्या दिवसापासून अजय दादा तू या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. दुपारच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या मॅच पर्यंत अगदी सेकंड इनिंग मध्ये ज्या टीम्स येतात ना त्यांचं बॉलिंगचं पारडं भारी राहतं. म्हणजे टॉस जिंकून फिल्डिंग करणाऱ्या टीम्स त्यांच्यासाठी रिझल्ट आतापर्यंत चांगला राहिला. जी हाँ, थोड़े लो स्कोरिंग गेम्स देखने को मिल रहे हैं. फिर से जड़ में डाला था इस बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास. फील्डर डीप में मौजूद है, 2 की कोशिश, यहाँ पर जोखिम भरा हो सकता है लेकिन विकेट कीपर से हुई गलती. थ्रो तो अच्छा था लेकिन गैदर नहीं कर पाए और 2 रन आखिरकार कंप्लीट. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 4 विकेटों के नुकसान पर. इसके साथ ही 4 ओवर का खेल समाप्त. काल आपण या वेळेला खरं तर एक नवीन हाफची मॅच सुरू केली होती. टायगर संघ आपण खेळताना पाहिला होता आणि फक्त 32 धावेवरती प्रतिस्पर्धी टीमला त्यांनी थांबवलं होतं याच स्टेजला. इथे देखील आतापर्यंत रिझल्ट काहीसा तोच आहे. 4 ओव्हर 28 झालेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 35 पर्यंत धावा आपल्याला दाखवत आहे आणि अंतिम षटकाची जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. सिद्धिविनायक इनगाव संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रोशन जाधव. आता योगेशच्या बॅटमधनं कमीत कमी 2 मोठे फटके पाहिजे. इथे 12-13 रननं काम चालणार नाही आहे. 15 ते 16 रन्स कशा बनतील आणि जे काही मागच्या 4 ओव्हरमध्ये गमावलं ते पुन्हा कसं कमावता येईल त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बॅटिंग करताना स्पेशली फलंदाज योगेश जो सामना करतोय 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत त्यानं बनवल्यात आणि आताचं जे एंड आहे ना रायटी बॅट्समनसाठी अनुकूल आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना जिकडे वारा तिकडे मारा. आता वारा देखील आपण पाहिला तर रायटी बॅट्समनला ज्यावेळी बदलापूर गाव एंडनं म्हणजे आपल्या VIP डाईज एंडनं बॉलिंग होतं त्यावेळी फलंदाजीसाठी दुपारच्या सत्रात परिस्थिती प्रचंड अनुकूल आहे. त्याचा फायदा उचलावा लागेल. पिकअप शॉट तुमचे अगदी लॉफ्टेड शॉट तुम्हाला दाखवावे लागतील कारण आता गरज आहे त्या फटक्यांची. रोशन तयार आहे. रोशन ट्राय करेल की 4 ओव्हरमध्ये जे झालंय ते सातत्य टिकून ठेवलं जावं. पहिला बॉल पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. यस, अंपाचा इशारा व्हाईट बॉल खूप बाहेर होता. यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला हवं जसं त्यांना पाहिलं की बाहेर जातोय. अगदी टप्पा पडल्यानंतर आपण पाहता एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती ॲड झाली आहे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॉलिंग करताना. लोवर फुल टॉस ऑन साईडला येईल, बॉल डीप मध्ये. अजय दादा एक गोष्ट या टीमच्या बॉलर्सकडे जर नजर तू टाकली याआधी देखील लेफ्ट आर्म बॉलर पाहायला मिळाले. मग ते लेफ्ट आर्म बॉलर्सना ओव्हर द विकेट टाकत होते. हा एक लेफ्ट आर्म सीमर आहे जो पहिल्यांदा आपण पाहतोय आजच्या दिवसात. लेफ्ट आर्म बॉलर अँगलचा यूज न करता तो राऊंड विकेट बॉलिंग करताना सध्या आपल्याला पाहायला मिळतं. हे चित्र लेफ्ट आर्म सीमरकडनं फार कमी वेळा पाहायला मिळतं. हालांकि यश ने भी इसी तरह से लेफ्ट आर्म राउंड द विकेट ही गेंदबाजी की थी और सभी गेंदबाज बायात के गेंदबाज है.
इन गांव टीम में। इस बार दिशा इन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था। अतिरिक्त रन खर्च करते हुए रोशन जादव 2 बार वाइड गेंदें कर चुके हैं। अभी भी 5 गेंदें शेष है। मुझे लगता है कि 2 बड़े हिट्स आते हैं तो वो एक अच्छा टोटल बन सकता है 45 के आसपास का। ओहो, ये लगभग ओवर पिच बन रही थी लेकिन गलत लाइन पर बल्ला चला दिया। गेंद की लाइन में पहुंच ही नहीं पाए हैं वहां पर बैटर। अच्छी गेंद, लेकिन डीआरएस की मांग करते हुए बैटर। बॅटिंग साईड या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं. थर्ड अंपायरची मागणी सर करण्यात आली आहे. अंपास काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. 32 धावा धावफलकावरती. आता ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आले. टप्पा पडला बरोबर व्हाईट लाईनच्या अगदी समोरून. तिकडे बॉल कट झालाय. कदाचित DRS जो घेतलाय तो गमवावा लागेल का, अशा काही चर्चा आता आपण करू शकतो. का म्हणशील टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत लास्ट मोमेंटला बॉल बाहेर निघतोय. बल्लेबाज ऑफ स्टंप के काफी बाहर भी निकले थे खेलने के लिए। गेंद तो उनके बल्ले के बेहद करीब से घूमी है बाहर की दिशा में। हालांकि हम यहाँ से डिसीजन नहीं दे सकते हैं, आखिरी फैसला तो टीवी अंपायर का ही होगा। येस येस डेफिनेटली वेट फॉर अंपायर सिग्नल. म्हणून तर आपण म्हणालो ना की चर्चा आपण फक्त करू शकतोय. डिसिजन येईल. यस आला डिसिजन. फायर डिलिव्हरी. DRS तुम्ही आता गमावला. आता ऑनफील्ड अंपायरच्या डिसिजन वरती तुम्हाला इथनं खेळावं लागेल. 32 विकेट गेलेत आतापर्यंत 4. इथे फटका कडक्या बेधडक्या. जसा बॅटवर आला अजिंक्य रहाणे स्टँडच्या वरना चाललाय. मोहर उमटलेली होती. रबर स्टॅम्प होता योगेशच्या ब्रँडेड षटकाराचा. दूसरा
सामने तुम्हाला 5च ओव्हरचे पार मिळतील, ही संकल्पना कशी वाटली? खूप छान संकल्पना आहे आणि डे नाईटसुद्धा हा फॉर्मॅट आहे. तर नो डाऊट खूप छान टुर्नामेंट आहे. थँक्यू सो मच. हा होता वडगड टीमचा कॅप्टन. टॉस जिंकला टीम सार्थ 11 दातिवली संघानं आणि त्यांनी घेतला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. त्यानंतर इन्व्हाइट केलं पुन्हा एकदा बॅटिंगसाठी टीम वडगरला. या मॅचला सुरुवात होईल. 16 ओव्हर या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर नवीनच चेंडू देतोय. कॅप्टनचा बॉल आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहायला आलाय तो म्हणजे निर्धाव टार्गेट मैदानावरती रन चेस सेट झाला 52. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर योगेश. हाफ ट्रॅकर ऑन साइडला चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक काही काळ झेलसाठी प्रयत्न जरूर करत होते. एक सिंगल ऍड केली जाईल आणि शंकर आणि रोहित इस्लामीची जोडी डाव सुरू करते मैदानावरती टीम सिद्धिविनायक इनगाव संघाचं. काफ़ी दिलचस्प बात है कि दोनों टीमों के पास जो ओपनर्स है उसमें शंकर नाम के खिलाड़ी है. डॉट बॉल के साथ शुरुआत, उसके बाद एक वाइड डिलीवरी और उसके बाद ये सिंगल. रन संख्या 2 पर पहुंच चुकी है. 52 रनों की एक अच्छी चुनौती पेश की है इस मैच में ओम कुंडेश्वर भोज टीम ने. शुरुआत उनकी काफ़ी निराशाजनक रही थी और पहले 4 ओवर्स में पूरी तरह से गेंदबाज हावी थे इन गांव के, लेकिन आखिरी ओवर में बहुत ही शानदार बैटिंग देखने को मिली योगेश द्वारा. जिस तरह से उन्होंने आकर्षक शॉट्स खेले, कुल मिलाकर 23 रन उस आखिरी ओवर में आए और वहां से कहीं ना कहीं लड़ने के लिए एक बहुत ही अच्छा टोटल मिल गया है. 10 के थोड़ा सा ऊपर का आवश्यक रन रेट. अंपायर से गार्ड लेते हुए इस समय दाइनेत के बैट्समैन रोहित. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. एक डॉट, एक सिंगल, वॉट अ शॉट, मिनी हेलिकॉप्टर आणि चाललाय सरळ बॉल बॅक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. बहुत ही आला दर्जे का स्ट्रोक रोहित के बल्ले से. स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला, वहां पर सुरक्षित इलाका माना जाता है. हेलीकॉप्टर उड़ाया उन्होंने और बहुत ही बेहतरीन नियंत्रण के साथ खेले हैं. लॉन्ग ऑफ मौजूद जरूर है लेकिन कोई चांस नहीं था फील्डर के पास. शानदार चौका. धमाकेदार सुरुवात झाली आहे फलंदाजी करताना रोहितच्या डावाची. एका बाजूला रोहित पिसेकर आपल्यासोबत आज स्कोरर आहेत. बॉल तयार, चेंज ऑफ पेस. हा देखील हेलिकॉप्टर अलॉंग दी कार्पेट. ओ मिस फील्ड झाली आहे मिस्टेक आणि चाललाय बॉल लॉंग ऑनला बीट करून सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4. षटक मैदानावरती पहिलं सुरू आहे. रनचेस आपण पाहताय 52 धावेचं 52 आणि याच दरम्यान मच्छिंद्र पाटील सरांचं शुभागमन होतं. मॉडेलिंग विश्वामध्ये करण ट्राय करायला मच्छिंद्र पाटील सरांना हरकत नाही आहे. आणि करण कान यांचं आगमन होतं. के स्वागत आहे आपलं. नेहमीप्रमाणे 35 मिनिटं तुम्ही लेट आहात, फाईन लागेल आज. बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि टीमची टोटल धावफलकावर आपण पाहताय 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावर. इस बार बाहरी किनारा लगा है. फ्लाई स्लिप में फील्डर काफी सतर्क, गेंद को पीछे नहीं जाने दिया है और निश्चित रूप से कुछ रन्स बचाते हुए अपनी टीम के लिए. सिर्फ 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. सिद्धिविनायक इनगांव टीम की अच्छी शुरुआत. रन संख्या 11 बिना किसी नुकसान के. यहां से बचे हुए 4 ओवर्स में 41 रनों की आवश्यकता है. पहले ओवर में सुनिश्चित किया है बल्लेबाजों ने कि कोई विकेट ना गवाए, जो कि एक बहुत बड़ा प्लस पॉइंट माना जा सकता है. और जिस तरह से 2 बाउंड्रीज प्राप्त की है रोहित ने, निश्चित रूप से कॉन्फिडेंस तो नजर आ रहा है उनके बैटिंग में. और कुछ देर और क्रीज पर टिकते हैं तो निश्चित रूप से यहाँ पर विपक्षी टीम के लिए चिंता बढ़ा सकते हैं. 24 गेंदे 41 रन. जल्द से जल्द इस जोड़ी को तोड़ने का प्रयास करना होगा ओम कुंडेश्वर भोज टीम के गेंदबाजों को. अथवा शंकर भी अपने हाथ खोल सकते हैं यहाँ पर दूसरे ओवर में. पावर प्ले का दूसरा और आखिरी ओवर. अब 3 खिलाड़ी सर्कल के बाहर. स्ट्राइक रोहित के पास. एक टिप स्क्वायर लेग.
थोड़ा सा इन फ्रंट ऑफ स्क्वेयर वो खिलाड़ी है, लगभग वो मिड विकेट का इलाका भी शायद कवर करेगा, उस हिसाब से उसको रखा गया है। वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में एक खिलाड़ी तैनात और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। गेंदबाजी के लिए विशाल। इनका टीम जब गेंदबाजी कर रही थी तो उनके चारों भी गेंदबाज हमने देखे बायत के थे, और अब भोज टीम ने भी बायत के गेंदबाज को आक्रमण पर लाया है। हवा में गेंद, फील्डर जज करते हुए डीप मिड विकेट पर बेहतरीन कैच। पहली गेंद पर सफलता विशाल के खाते में। योगेश बाउंड्री लाइन पर मौजूद थे, बहुत ही बेहतरीन जजमेंट। हवाएं जब बहती रहती है ओमकार, तो कैचेस, इस तरह के हाई कैचेस कभी भी आसान नहीं होते हैं, क्योंकि गेंद हवा में झूलती रहती है, लेकिन बहुत ही बढ़िया जजमेंट योगेश का। नाही, हे इम्पॉर्टंट असतं. ज्यावेळी तुम्ही हवेच्या अगदी दिशेनं फोल्डिंग करता त्यावेळी जेल डोक्याच्या वरती नाही तर अगदी नजरेच्या खाली व्हायला पाहिजे, आणि ते चांगलं माहिती होतं क्षेत्ररक्षकाला, आणि अप्रतिम त्याचं जजमेंट आणि लास्ट मोमेंटला त्याचं कलेक्टिंग ते देखील तितकं सुंदर होतं. आणि फिल्डिंगमधलं स्टँडर्ड सध्या दाखवताना टीम आपल्याला पाहायला मिळते. ओम कोंडेश्वर भोज पहिल्या षटकामध्ये रन्स आले होतं, कारण आपण चांगली धमाकेदार सुरुवात 2 चौकारांची पाहिली. 11 धावा धावफलकावरती विकेट गेलेली आहे आतापर्यंत 1, आणि अजूनही समीकरण या मॅच मधला बाकी आहे. रिक्वायर रन 10.70 म्हणजे 41 धावेचा प्रवास अजूनही बाकी आहे, आणि त्यासाठी बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 23. विशालला पहिल्याच बॉलवरती अजयदादा विकेट मिळाली आहे. आज देखील अगदी जिथे जिथे नजर जाती आहे, अगदी प्रत्येक स्टँडमध्ये थोडे थोडे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. फ्रंटलाईट ज्यावेळी ऑन होतात, प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पुढील सामना विशाल मडवीचा सार्थकीला पण दातिवली, त्यांना फाईट करताना जीत पाडल दर्शनचा संघ गावदेवी वडघर खेळतोय. दोन्ही टीम्स एक महत्वाची सूचना आहे, जशा 3 ओव्हर्स फिनिश होतील या मॅच मधल्या, दोन्ही संघांनी एंट्री गेट मधून आत येऊन तिथे थांबायचं आहे, जिकडे आमच्या या स्पर्धेतील 10 टू व्हीलर मोटर बाईक आहेत. 10 संघातील उत्कृष्ट विजयक खेळाडूंना त्या दिल्या जाणार आहेत. आपण तिथे येऊन थांबा, आणि जसा सामना सुरू होईल फिल्डिंग टीम कॉमेंट्री बॉक्स समोर मैदानाच्या आतमध्ये जाईल, आणि बॅटिंग टीम प्लस डगआउट मध्ये. ऑन साइडला फटका मोठा सजवलाय. रोहित शर्मा स्टँडला मानवंदना देत असताना बॉल मैदानाच्या बाहेर आला. एक दमदार षटकार. मयूर ग्रुप बँडेड 6. बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद थी और उसका पूरा फायदा उठाते हुए शंकर। अब दोनों भी बायत के बल्लेबाज क्रीज पर है, बायत के गेंदबाज भी गेंदबाजी कर रहे हैं। हवाएं ऑन साइड में बायत के बैटर्स के लिए इस समय काफी तेज बह रही है, और ताकतवर प्रहार किया था। अच्छी गेंद है, फ्लिक किया, लेकिन सीधे फील्डर के पास मौका बना है। डायरेक्ट हिट चाहिए, लेकिन निशाना चूकता हुआ। हालांकि तेज दौड़े भी थे बल्लेबाज, लेकिन जोखिम था इसमें। सिंगल कंप्लीट, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर। 52 रनों का पीछा करती हुई टीम सिद्धिविनायक इनगांव। आज का ये दूसरा मुकाबला है इनगांव और भोज के बीच में। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से वाइडिश मिड ऑन पर फील्डर के पास फिर से मौका बना है। इस बार गेंदबाज ने स्टंप्स बिखेर दिए हैं, डायरेक्ट हिट नहीं लग रहे हैं, और कहीं ना कहीं जरूरत तो उसी की थी। जब तक गेंदबाज स्टंप्स बिखेर देते, बल्लेबाज पहुंच चुके थे अपने क्रीज में सुरक्षित तरीके से। एक और चीकी सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर। फिलहाल दूसरे ओवर का खेल चल रहा है, यहाँ से और 32 रनों की जरूरत। 19 गेंदें शेष है, मैच में रोमांच है। बढ़िया गेंदबाजी, लेकिन उतना ही अच्छा शॉट। सीधे बल्ले से ड्राइव किया बॉलर के बगल में से, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आते हुए गेंद पर। तब तक एक और सिंगल, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 10 रन आए विशाल के इस ओवर से। शुरुआत उन्होंने विकेट के साथ की थी, लेकिन उसके बाद एक बड़ा प्रहार खासतौर पर शंकर के बैट से देखने को मिला। तो कुल मिलाकर दोनों टीमों के लिए अच्छा ओवर रहा। पावर प्ले की समाप्ति पर रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर। समीकरण 18 गेंदें और 31 रन। तो फिलहाल कहा जा सकता है ओमी की कहीं ना कहीं नेक टू नेक फाइट चल रही है। शायद बैटिंग साइड अपने आप को थोड़ी और मजबूत स्थिति में मान सकती है, क्योंकि एक ही खिलाड़ी आउट हुआ है, लेकिन बॉलिंग साइड के लिए भी, भोज टीम के लिए भी अभी भी रन्स है उनके पास बचाने के लिए। और एक किफ़ायती ओवर यहाँ पर बल्लेबाजों पर काफ़ी दबाव बना सकता है। एक ऐसा ओवर जहाँ पर 6 या फिर उससे भी कम रन्स गेंदबाज खर्च करे। करंट रन रेट 10.50 रन प्रति ओवर का है, और रिक्वायर्ड रन रेट 10.33 का है। तो कोई ज़्यादा फासला नहीं है उसमें।
बल्लेबाज जानते हैं कि हर ओवर में एक बड़ा हिट आता है, एक बाउंड्री आती है तो ये 10 रन बनाए जा सकते हैं। और यही तो सही मायनों में अग्नि परीक्षा है गेंदबाजों की कि बाउंड्रीज कंसीड नहीं करने हैं। बाउंड्रीज यदि बचाने में कामयाब हो जाते हैं, कुछ डॉट डिलीवरीज हर ओवर में होती है तो जरूर प्रेशर बन सकता है बल्लेबाजों पर। तो खेल काफी रोचक चल रहा है, काफी दिलचस्प चल रहा है। आप देख रहे हैं स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2026 बदलापुर मयूर ग्रुप की ये पेशकश। आज लगातार 5वां दिन टूर्नामेंट का। बहुत दूर दूर से टीमें आती है खेलने के लिए इस टूर्नामेंट में। ग्रामीण की लगभग हम देखें तो कुल मिलाकर 80 टीमें खेल रही है। गेंदबाजी के लिए योगेश, उनका दूसरा ओवर। खूबसूरत गेंद, अपील हो रही है कॉट बिहाइंड की, जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बल्ले के बेहद करीब से गुजरी थी, वाइड यॉर्कर थी, बल्ला चला दिया था वहां पर बल्लेबाज शंकर ने, लेकिन चूक गए। शंकर देखील एक असा फलंदाज आहे, माहिती आहे बदलापूरच्या क्रिकेटला जर त्याच्या बॅटला लागला तर अनेक वेळा मैदान स्वतःहून सोडताना आपण त्याला पाहायला स्पोर्ट्समन स्पिरिट त्याच्या रक्तात, टीमला लढायला शिकवणं ही हिंदगावच्या शंकरची ओळख आहे. धावफलकावरती 21-21 ला विकेट गेलेली आहे आतापर्यंत. एक शंका बॅटिंग करतोय सध्या 6 मध्ये 9 वरती. योगेश सेकंड स्पल मध्ये आलाय. पहिलं षटक त्याचं विकेट लेस गेलं होतं, आता सुरुवात त्यांना डॉट बॉलनं खूप सुंदर केली आहे. 52 धावेचं लक्ष. बॅटच्या समोर होता, बाहेरची कडा, मागे शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जाईल. तो पण एक सिंगल मिळते आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. रनचेस आणि सध्या करंट रन रेट आणि रिक्वा रन रेट या दोघांचं जे साम्य आहे ना ते अगदी समान आहे. 50-50 मॅच कंटिन्यू सुरू आहे. जसा दुसऱ्या डावाचा हा प्रवास सुरू झालाय ना, कुठे कोण पुढे नाहीये, कुठे कोण मागे नाहीये. दोन्ही टीम्स कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. योगेश राईट आर्म राऊंड विकेट. फटका अप्रतिम होता, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकं सुंदर झालं. हो, थ्रो रॉंग एंडला आला, थ्रो रॉंग एंडला आला. अर्ध्या विकेटवरती बॅट्समन येऊन थांबले होते रोशन. त्याची विकेट जवळजवळ कन्फर्म होती. कीपर्स एंडला थ्रो व्यवस्थित आला असता. नंतर गोलंदाजांना देखील मिस्टेक केली, तिकडे देखील श्वास सोडला होता, थांबले होतं. बट जसा थ्रो खराब झाला कीपर एंडला, तिकडे संधी मिळाली अजूनही बॅटिंग करण्यासाठी फलंदाज रोशन जाधवला. 22 धावफलकावर योगेश अप्रतिम कमबॅक करतो. आता थोडंसं मागे ढकललाय टीम इनगावला. हा फुल टॉस होता, समोर खेळलेत, वी शेप मध्ये लॉंग ऑफ उपस्थित आहे. एक धाव मिळते, एका धावेनं धाव फलक पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते. एकने पुढे फ्लॅग होत असताना 23 मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, फारसे कमी आयोजक अजयदादा तुला पाहायला मिळतील. ज्या मॅचच्या पहिल्या बॉल पासून शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत व्यासपीठावरती दोन्ही बंधुराज असतात. प्रत्येक पाहुण्यांचा योग्य तो सन्मान केला जातो आणि टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी आज जे योगदान मयूरदादा प्रतीकदादाचं आहे ते उल्लेखनीय आहे. स्विचिटचा फटका सजवला, आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. असं वाटतंय की आज थोडंसं मैदानावरती जे पाण्याचे फवारे मारण्यात आले थोडेसे जास्त आहेत. अजूनही थोडं ड्यू फॅक्टर वाटतंय. कालच्या कंपॅरिझन मध्ये आज बॉल फारसा वेगात ट्रॅव्हल होत नाहीये. कारण याचं कारण आज सूर्यदेव देखील थोडासा आपण पाहिला तर प्रकाश थोडा मंद मंद टाकतोय. जसं ऊन नाहीये, थोडंसं शांत क्लायमेट आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळी ग्रीनरी ग्रास ग्राउंड असतात त्यावेळी या सगळ्याची चर्चा आणि त्याचा इम्पॅक्ट आवर्जून पडतो. 2 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. धावफलक 25, 13 चेंडू 27 धावा. मोमेंट शिफ्ट झालाय ओम कोंडेश्वर भोजकडे. एक सिंगलचा प्रयत्न आहे, 2 धावा देखील मिळू शकतात. क्षेत्ररक्षक थोडे डीप होते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्टँड समोर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावा जो थोडा दबाव बनला होता त्या कमी करतील. षटकं संपली आहेत मैदानावरती 3. योगेशचा स्पेल पूर्ण झाला, विकेटलेस राहिले. इकॉनॉमी मात्र चांगली होती, 8.50 आणि त्यांना खर्च केला धावा 17. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाले 27. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही करायच्यात 12 चेंडू आणि या सामन्यामध्ये 25. मैच बन गया है। पिछले ओवर्स के शुरू होने से पहले थोड़ा सा पलड़ा भारी लग रहा था बैटिंग साइड का, लेकिन अब मैच बिल्कुल बराबरी का माना जा सकता है। 12 गेंदों में 25 रन चाहिए। 3 ओवर के समाप्ति पर रन संख्या है 27। एक ही विकेट जरूर गिरा है, लेकिन पिछला ओवर काबिल तारीफ गेंदबाजी, ज़्यादा रूम दिया नहीं वहाँ पर बल्लेबाजों को, बड़े शॉट्स खेलने के लिए मौके मिले नहीं। योगेश की तारीफ करनी होगी, सिर्फ 6 रन खर्च किए उन्होंने। और उसी की मैं चर्चा कर रहा था कि एक ऐसा ओवर जहाँ पर 6 या फिर उससे कम रन यदि गेंदबाज खर्च कर देते हैं तो फिर बल्लेबाज भी दबाव को महसूस जरूर करेंगे। तो अब ये जो ओवर शुरू होने जा रहा है, चौथा ओवर, मैच का पेनल्टीमेट ओवर, ये बड़ा ही दिलचस्प होने वाला है। मैच की दशा और दिशा तय हो सकती है इस ओवर में शायद। रोमांचक स्थिति में यह मुकाबला ओम कोंडेश्वर भोज बनाम सिद्धिविनायक इंदगांव टीम के कैप्टन ने जीता था टॉस और पहले गेंदबाजी चुनी।
गेंदबाजों ने कार्य तो बहुत अच्छा किया था, पहले 4 ओवर्स तक पूरी तरह से बांधे रखा था विपक्षी टीम के बल्लेबाजों को, लेकिन आखिरी ओवर में योगेश ने पलटवार किया। 23 रन उन्होंने ठोक डाले उस ओवर में, जिस वजह से 50 प्लस स्कोर खड़ा कर दिया गया था ओम कोंडेश्वर भोज टीम द्वारा। और अब उन रनों को बचाने का काम यहाँ पर गेंदबाजों का है। अभी तक तो ठीक ठाक गेंदबाजी हुई है, लेकिन और बेहतर गेंदबाजी की उम्मीद होगी कप्तान को। So far this game is nicely poised, even Steven kind of situation कह सकते हो आप। यहाँ से ये मैच किसी भी टीम के पक्ष में झुक सकता है, लेकिन जो बेहतर खेलेगा वो जीतेगा। 12 गेंदे 25 रन। ड्रिंक्स ब्रेक के बाद एक बार फिर से खेल की शुरुआत होने जा रही है। गेंदबाजी में बदलाव जरूर होगा क्योंकि योगेश अपना कोटा पूरा कर चुके हैं। 2 ओवर में 17 रन देकर कोई विकेट हालांकि उनको नहीं मिला, लेकिन दूसरा ओवर काफी किफायती डाला उन्होंने, जिसके चलते थोड़ा सा दबाव उन्होंने बनाया है बल्लेबाजों पर। प्रथमेश आक्रमण पर आते हुए 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 25 धावांची अजूनही गरज। विकेट इन हँड आतापर्यंत आपण पाहिलं 9 विकेट हातामध्ये आहेत, त्यामुळे नक्कीच हा सामना या स्टेजलाही चांगला आहे। डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानावरती आता बॅटिंग करतोय, त्याच्यासाठी एंड चांगला आहे आणि दोन्ही डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहेत, शंकर आणि त्याच्या सोबतीनं रोशन। नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी आहेत, एका बाजूला वडघर, दुसऱ्या बाजूला दातिवली। कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागातनं एक संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमचे खूप स्वागत, विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी। 12 चेंडू 25 धावा, एक क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळते। ज्या सामन्यामध्ये आता प्रत्येकाचं लक्ष लागलं बदलापूर वेलफेअर क्रिकेट संघटनेचं। त्यांच्या माध्यमातून नेहमी टीम्स खेळत असतात, विकेटच्या बाहेर की आतमध्ये पडला अशा काही चर्चा अंपायरच्या मनामध्ये काही क्षण जरूर होतं आणि फायनली हा डिसिजन आलाय व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती आणि एक्स्ट्रा रन समीकरण धावफलकावरती पुढे चाललंय आणि 12 बॉल आता 24 धावा या मॅच मध्ये करायच्यात। आतापर्यंत मागच्या 4 डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली। कानोर विरुद्ध कडाव या दोन संघांच्या दरम्यान तो सुपर ओव्हरचा सामना रंगला। गोलंदाज सज्ज, बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचं होतं, थोडंसं शफल क्रॉस होऊन नाही जमलं प्रॉपरली ऑन साईडला जे उचलायचं होतं पिक करायला। बॅटच्या आणि बॉलच्या संपर्काची चर्चा या ठिकाणी काही काळ जरूर होईल। एक सिंगल ऍड झाली है। जी हाँ, क्रॉस द लाइन बड़ा हिट खेलने का प्रयास किया था वहां पर रोशन जादव ने, लेकिन कहीं ना कहीं बाउंस थोड़ा सा कम था उस गेंद में, जिस वजह से वो मिडल नहीं कर पाए थे। बैट के थोड़ी सी गेंद अंदर लगी थी, लेकिन स्ट्राइक रोटेट हुई है। स्ट्राइक अब शंकर के पास, सलामी बल्लेबाज 9 गेंदे खेल चुके हैं 14 पर बैटिंग करते हुए। ये एंड इतना आसान नहीं है गेंदबाज के लिए, गेंदबाजी करने के लिए फिलहाल दोनों बायत के बैटर है। उछाल दिया इस बार गेंद को, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर आगे दौड़ रहे हैं और बेहतरीन कैच, बहुत ही सुंदर कैच, विकेट झटकते हुए गेंदबाज। प्रथमेश के खाते में ये पहली सफलता। फिर से आपने देखा कि उन्होंने थोड़ी सी गति कम रखी थी और अब की बार बल्ले की थोड़ी सी ऊपर लगी थी, थोड़ा सा उछाल था इस गेंद में। बड़ा हिट जड़ने का प्रयास, मिड विकेट को क्लियर करना चाहते थे शंकर, और ये नतीजा मेरे ख्याल से पिछले ओवर की गेंदबाजी का है। ये जो परिणाम हम देख रहे हैं, क्योंकि पिछले ओवर में रन्स आए नहीं थे, सिर्फ 6 ही रन आए थे, कोई भी बाउंड्री नहीं जुटा पाए थे बल्लेबाज। इसीलिए इस ओवर में कोशिश कर रहे हैं हर गेंद पर बड़े प्रहार करने की, और जब आप बड़े शॉट्स के लिए कोशिश करते हो तो वहां पर गेंदबाज के पास एक मौका जरूर बनता है। फील्डर की तारीफ करनी होगी, बहुत ही सुंदर कैच लपका वहां पर विकी ने। आसान नहीं था ये कैच, क्योंकि काफी अंदर की तरफ दौड़ना पड़ा था उनको, बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे थे, लेकिन अंदर दौड़ते हुए कैच लपक लिया। 29 पर लगा है दूसरा झटका सिद्धि विनायक इंदगांव टीम को। 10 गेंदे शेष है, 23 रनों की जरूरत। जिस तरह से ये खेल आगे बढ़ रहा है, कहीं ना कहीं ओमकार ऐसे लगता है कि शायद ये लास्ट बॉल थ्रिलर होगा। अगदी बरोबर, हा सामना अगदी त्या स्टेजला आहे जिकडे शेवटचे 2 बॉल 4 रन, 3 रन किंवा 5 रन, मला तरी असं वाटतं की हा सामना तिथपर्यंत पोहोचेल। शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 22 धावा जमवल्या तर त्या कुठेतरी उपयुक्त ठरतात टीम भोजसाठी, कारण 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 28 धावा अगदी बनताना पाहिले आणि शेवटच्या षटकात तब्बल 23 धावा आल्यात आणि म्हणून टार्गेट सेट झालं 52 धावायचं। एक सिंगल ऍड झाली आहे, नुकतीच शंकरची विकेट आली, एक अप्रतिम आपण पाहिला बॉल, त्याच्यावरती विकेट, आणि आता रोशन जो सध्या बॅटिंग स्ट्राईक रेट आपण त्याचं पाहिलं 100 पेक्षा खाली आहे, 30 ला 2 बाद आणि 80 च्या स्ट्राईक रेटनं
5 बॉलमध्ये सध्या 4 वरती रोशन जाधव बॅटिंग करतो. त्याच्या सोबतीने नवीन फलंदाज मैदानावरती आला रोहन. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9 आणि धावा पाहिजे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22. एक यानी मोठी कि- मॅच. गेंदों और रनों के बीच में 13 का डिफरेंस है. 2 बड़े हिट्स लगाने पड़ेंगे. और बेहतरीन गेंद, अच्छा शॉट भी है, फॉलो थ्रू में रुकी नहीं है गेंद, पीछे जा रही है. लॉन्ग ऑन के खिलाड़ी काफी सतर्क, थ्रो उनका सटीक है और बैट्समैन रन आउट होते हुए नॉन स्ट्राइकर से इन पर रोहन को लौटना होगा पेविलियन में. गिरने वाला तीसरा विकेट सिद्धिविनायक इनगाव टीम का. ना मोठी विकेट जाते या स्टेजला, कारण सध्या आता डावखुऱ्याचा फलंदाज रोशन आहे. त्याला रोहन चांगली साथ देऊ शकला असता. यानंतरचं जे शेवटचं षटक येणार आहे ना, ते तुम्हाला रायटी बॅट्समनला कुठेतरी विकेटवरती टिकवणं गरजेचं आहे. तिकडे लपटी बॅट्समन विकेटवरती थांबला तर काही का चर्चा जरूर होईल. वाऱ्याच्या विरुद्ध 2 ते 3 षटकार तो मारू शकतो का? 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 21 धावाची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय साई शेलार साहेबांचं आगमन झालंय. खरं तर बिनविरोध यांची निवड झाली. साईदादा शेलार यांचा कंबालपाडा संघ खेळताना दिसेल. विनंती यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. साई दादा, जीत पण बिनविरोध आहे वडघरमध्ये. जीतचा पण नाद नाही अजिबात. तर जीत शेठ, आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि व्यासपीठावरती शुभागमन नुकतंच झालं आहे कल्याण डोंबिवलीच्या. अगदी खंबालपाडा, कांचननगर आणि या विभागाचा सर्वांगीण विकास ज्या युवा नेतृत्वानं केला, आपल्या वडिलांचं अगदी अधुरं राहिलेलं स्वप्न सत्तामध्ये ज्या मुलानं साकारलं, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचा ढाणा वाघ साईदादा शेलार यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 8 बॉल 21 ची गरज. ऑन साइडला फटका फसलाय की चाललाय हो प्रचंड वारा. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जिकडे वारा तिकडे मारा. बॉल चाललाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये ट्विस्ट, कारण आता आलाय रोशन जाधवच्या बॅटमधनं एक कडक 6. अभी तक ये ओवर अच्छा घट रहा था, लेकिन इस बार लेंथ हल्की सी पीछे रखी हुई थी. बैट्समैन क्रीज में डीप चले गए और वहां से उसको पुल किया है. जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में शानदार सिक्सर, महत्वपूर्ण सिक्सर निकलता हुआ यहाँ पर इनका टीम के लिए. 6 रनों से स्कोर उछलता हुआ पहुंच चुका है 38 पर. 14 रन चाहिए, 7 गेंदें शेष है. और स्लॉग हिट करने का प्रयास, इस बार बीट हुए. अच्छी गेंद, अच्छी वापसी. इसके साथ ही ओवर समाप्त हो जाएगा. 4 ओवर के 75 रन संख्या 38. विकेट गिरे हैं 3. समीकरण 6 गेंदे और 14 रन. 11 पर बैटिंग करते हुए रोशन 8 गेंदें खेली है. यश कड़व नए बल्लेबाज है जिन्होंने अभी तक किसी गेंद का सामना नहीं किया है, लेकिन जब आखिरी ओवर की शुरुआत होगी तो स्ट्राइक रहेगी यश के पास. थोड्याच वेळात आता आपण एच पोलला सुरुवात करणार आहोत. वडघर विरुद्ध आपण पाहताय सार्थक 11 दातिवली खेळतीये. वडू नवघर त्यांच्यासमोर खंबालपाडा खेळणारा, त्यानंतर जगदंब क्रिकेट संघ वाकळण आणि त्यांना फाईट करणारा या ठिकाणी टीम नितळस. त्यानंतर आपण पाहणार आहात खोणी संघ खेळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम गोरेगाव इन ऍक्शन. चला फिल्डिंग सेट करायची आहे, वेळ जास्त जातोय. अनिकेत दादा, अगस्टनच्या जागी गोरेगाव आहे बरोबर ना? यस ओके. उमर 11 गोरेगाव, शहबाज चचा बुबेरे आणि त्यांचा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपला. 38 विकेट्स गेलेल्या आतापर्यंत. 3 येणारे 6 बॉल आणि 14. ज्या अगदी लास्ट बॉल थ्रिलरची चर्चा अजय सर आपण करत होतो ना, मागच्या षटकारानं हा सामना तिकडेच आणून ठेवलाय. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. धावा करायच्या 14. आणि जर सामना बरोबरी सुटला तर या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी तुम्हाला करावं लागेल. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 14 धावाची गरज. यश आणि त्यांच्या समोर रोशन. दिनेशदा चौगुले आणि त्यांचा संघ आज खेळ वडू नवघर. आई देवी या नावानं दिनेशदा चौगुले यांचा संघ खेळताना पाहतो. आज पाहूयात कोणत्या पुरस्कर्त्यांच्या नावानं टीम आपल्याला खेळ, कारण या गावचे जावई आहेत पिसेकर परिवाराचे. दिनेशदा चौगुले त्यांचं देखील करूया स्वागत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाईल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. एक युवा गोलंदाज त्याच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी स्वप्न या ठिकाणी जिम्मेदारीची दिली आहेत, ती म्हणजेच टीम ओम कोंडेश्वर भोज संघानं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सिद्धेश. वय वर्ष जवळजवळ आपण पाहतात 17 ते 18 पेक्षा कमीच असावं. बॅटच्या समोर होता, नंतर फिरला हलकासा बॉल. हरकत आहे तो बरकत आहे. आली विकेट. बॅटची कडा मागे टिपलाय, फ्लाइंग स्लीपला झेल
आणि धक्का लागलाय. विकेट मिळते गोलंदाजाला. फलंदाज बाद. वाइड के साथ शुरुआत जरूर हुई, लेकिन अगली गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज सिद्धेश, और राज की यहाँ पर तारीफ करनी होगी, जिस तरह से वो बहुत जल्दी पहुंचे थे गेंद के नीचे। विकेट कीपर की दाहिनी तरफ से गेंद ट्रैवल कर रही थी। ये देखिए राउंड द विकेट से फुलर लेन गेंद डाली थी, ऑफ स्टंप के बाहर उसको लॉफ्ट करना चाहते थे, कहीं ना कहीं अपना शेप थोड़ा सा गवाया। बैटर ने नजरें पूरी तरह से गेंद पर नहीं थी बल्लेबाज की, उस वजह से वो मिडल नहीं कर पाए, और बहुत ही अच्छा कैच राज द्वारा फ्लाई स्लिप की दिशा में। महत्वपूर्ण सफलता गेंदबाज सिद्धेश के लिए। समीकरण बदलता हुआ 5 गेंदों में अब 13 रन चाहिए। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है कि कौन सी टीम जीतेगी। नए बल्लेबाज अनिल। कोण जिंकणार कोण हरणार येणारी वेळ सांगून जाणार. बट दोन्ही टीम मैदानावरती फक्त इतकंच सांगतात, आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडू नका, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. जिद्द, चिकाटी, शौर्य, पराक्रम, त्याग यातूनच विजयाचा एक अलंकार तयार होतो. अनिल बॅटिंग ट्रॅकवर. इन ॲट नंबर 6, 6व्या नंबरवरती फलंदाजीसाठी अनिल दाखल झालेत. बॉल तयार आहे. राऊंड विकेट. टप्पा पडला, बाहेर निघाला बॉल. अंपायर देखील वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. ये थोड़ी सी कहीं ना कहीं समस्या जरूर रही है। पहली गेंद भी दिशाहीन रही थी और इस बार भी वाइड गेंद, और पिछले ओवर में भी हमने देखा था कि 2 वाइड गेंदें की थी प्रथमेश ने, तो अतिरिक्त रन काफी खर्च किए जा रहे हैं। स्कोर 40 पर पहुंच चुका है। अब 5 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है। काफी रोमांचक स्थिति में आज का ये दूसरा मुकाबला स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2026 में भोज बनाम इंदगांव। 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावेची गरज आहे. शेवटच्या षटकात ज्या 23 खर्च झाल्या आता त्या टेन्शन देतात सध्या इनगावला. हा देखील टप्पा पडलाय, बाहेर निघालाय. हा तिसरा वाईट बॉल आलाय. प्रेशर 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 आणि तिकडे होत आहेत मिस्टेक. अगदी दबाव दडपणाखाली तुम्ही खेळाल तर चुका घडतील, म्हणून इतकं स्वतःला सांगा, यू डोंट शो द प्रेशर गेम. जर तुम्ही दबाव दडपणाखाली खेळलात तर अगदी तुमचा नॅचरल गेम तुम्ही प्ले करू शकत नाही आहात. थोडी चर्चा आता यष्टी रक्षक करतोय. तिकडे गोलंदाजासोबत 41ला 4 बाद. टार्गेट आहे 52 धावेचं. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11ची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अगदी ज्या खेळाडूनं आपण पाहिलं शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती जाऊन मैदानाच्या बाहेर षटकार मारला, टेनिस बॉल क्रिकेटचा अर्नोल्ड, आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लाडके युवा कार्यसम्राट नगरसेवक साईदादा शेलार मॅचचा आनंद घेतात. आपल्या माहितीसाठी बदलापूर वेलफेअर क्रिकेट संघटनेअंतर्गत दोन्ही टीम खेळतात. एका बाजूला इनगावा, दुसऱ्या बाजूला भोज. सिद्धिविनायक इनगाव वर्सेस ओम कोंडेश्वर त्यांच्यातील लढाई सुरू आहे. बॅटच्या समोर ऑन साइडला टर्न केला, आडवा बॅटनं मिड विकेटला फिल्डर. हो, थोडीशी मिसफील्ड. त्याचं रूपांतर 2 मध्ये होईल का? हो, झालंय. लास्ट स्टेजला ज्या मिस्टेक करतीये टीम भोज त्या महागड्या पडतात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या तिथनं 9. आणि जी चर्चा आपण मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय सर करत होतो की लास्ट बॉल थ्रिलर, 2 बॉल 3, 2 बॉल 4, 5 असा सामना पाहायला मिळेल, आणि त्या स्टेजला येऊन मॅच थांबली आहे. 4 बॉल 9 धावा. दिल धड़क मैच है ये। इनगांव टीम को 4 गेंदों में 9 रन चाहिए। अगली गेंद लेकर गेंदबाज सिद्धेश दाहिने से राउंड द विकेट। अनिल के लिए, अनिल ने गेंद को बदलापुर के नील गगन में भेज दिया है, लेकिन मैदान के अंदर है। लॉन्ग ऑफ पर कोई गलती नहीं, बेहतरीन कैच, और अनिल का काम तमाम। उंच गेला होता फार. तदनंतर खाली आला लॉंग ऑफला फिल्डर, आणि आपण पाहता इथे टिपला गेलाय झेल. समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 3 चेंडू 9 धावा. रोहनची विकेट जिकडे रनआउट आली तिकडे देखील खूप काही गमावलं, आणि ज्या स्टेजला आपण आता पाहताय रोशन जाधव जे डावखुऱ्याचे फलंदाज आहेत सलामीला आलेत. 8 मध्ये 11 वरती ते बॅटिंग करतात. न्यू बॅटर रोशन कडव आता बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. जहां रोशन कड़व बड़े हिट्स लगा सकते हैं, क्षमता है उनके अंदर, और एक बड़ा हिट कम से कम चाहिए। 3 गेंदों में 9 रन आपको यदि बनाने हैं तो वो सिंगल डबल से तो बनने वाले नहीं है। आपको बड़े प्रहार करने पड़ेंगे, बाउंड्रीज की सख्त आवश्यकता। प्लेयर्स डगआउट मध्ये अगदी एकही प्लेयर बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. सगळे प्लेयर डीके खेळाडू कक्षातच थांबायचं. सगळ्यांनी लगेचच खेळाडू कक्षामध्ये नाही, तरी पण आपला कुठे डीके कलर जाणार आहे. 3 बॉल आणि रन्स बाकी आहेत या ठिकाणी 9. 3 चेंडू 9 धावेची गरज. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. आता महत्वाचा बॉल आहे मागचा बॅटच्या समोर. तिकडे लॉंग ऑफला टिपला गेला झेल, फसलेला फटका, त्याच्यावरती आलेली विकेट. नवीन फलंदाज रोशन कडव, आणि एका बाजूला रोशन जाधव नॉन स्ट्रायकर एंडला. बॉल तयार आहे. 3 चेंडू 9 धावा.
बॅटच्या समोर होता, ऑन साईडला खेचला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. मिळाली आहे फक्त आता एकच धाव आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 2 चेंडू 8 धावा. सामना बरोबरी सुटला, 7 आल्या तर मॅच सुपर ओव्हर. यदि एक बड़ा हिट आता है तो शायद वो सुपर ओवर भी देखने को मिल सकता है, उसकी संभावनाएं नकारी नहीं जा सकती है। लेकिन अब सेट बैटर के पास है स्ट्राइक। विकी का क्षेत्ररक्षण बहुत उम्दा रहा है, एक अच्छा कैच भी लपका है, उन्होंने एक रनिंग कैच लपका था वहां पर आउटफील्ड में, और पिछली गेंद को जिस तरह से फील्ड किया है, अपना 100% देते हुए फील्ड में विकी। 2 बॉल 8 धावेची गरज. महत्वाचा बॉल. सिंगल डबल जरी आली तरी सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आणि लास्ट बॉल थ्रिलर तुम्हाला या मॅच मध्ये आता पाहायला मिळेल. पुढील सामना दोन्ही टीम्स रेडी आहेत. काही क्षणात सामना सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसाच्या ड्रॉ कडे एक नजर टाकूयात. एका बाजूला टीम वडघर पुढच्या मॅच मध्ये दातिवली समोर, त्यानंतर दिनेश चौगुले यांचा वडू नवघर खंबालपाडा समोर, त्यानंतर वाकळण सोमनाथ गायकरचा संघ नितळसच्या विरुद्ध, त्यानंतर उमर 11 गोरेगाव खोणीच्या विरुद्ध. 2 चेंडू आणि 8 धावा. क्या बॉलिंग केली आहे. सुरुवात थोडीशी नाजूक झाली, त्यानंतर डाव सावरताना आपण पाहिलाय गोलंदाज सिद्धेशला. बॅटच्या समोर होता, वॉड शॉट, फटका चालला अलॉंग दी कार्पेट, डीप मध्ये फील्ड, एक्स्ट्रा कव्हर. आता या मॅच मध्ये एक गोष्ट कन्फर्म आहे, लास्ट बॉल थ्रिलर मॅच तर आली आहे, बट एक तर जिंकेल इनगाव किंवा भोज, कारण आता 1 बॉल 6 धावेची गरज आहे. ऑलरेडी 3 वाइड गेंदें हो चुकी है इस ओवर में, लेकिन उसके बावजूद भी बहुत अच्छी वापसी रही है सिद्धेश की। आखिरी गेंद पर 6 रन चाहिए, एक आध वाइड गेंद आ गई, फिर चौका लग गया तो फिर सुपर ओवर हो सकता है। संभावना यह है, होगा क्या किसी को भी नहीं पता है, लेकिन मैच काफी रोमांचक स्थिति में, और जो हम एक्सपेक्ट कर रहे थे लास्ट बॉल थ्रिलर वही हुआ है। जैसा सोचा था वैसा पाया है। स्ट्राइक रोशन के पास 13 पर बैटिंग कर रहे हैं, क्या वो अपना स्कोर 19 तक पहुंचा सकते हैं, क्या वो छक्का जड़कर मैच जिता सकते हैं, देखने वाली बात है। युवा गेंदबाज है सामने सिद्धेश, अंडर प्रेशर गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन अभी तक तो बहुत ही उम्दा गेंदबाजी की है, लेकिन एक बेहतर गेंद उनको करनी है मैच को जीतने के लिए। इनका टीम को चाहिए 6 रन। आखिरी गेंद हवा में जरूर, लेकिन फ्लैट बैटेड शॉट है, सामने फील्डर, और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है ओम कोंडेश्वर भोज टीम ने। कॉन्ग्रैचुलेशंस टीम ओम कोंडेश्वर भोज। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगदी ज्यानं अंतिम 6 बॉलमध्ये 3 षटकार मारले, आपल्या डावाची सुरुवात देखील षटकारानं केली, आणि ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या वैयक्तिक 28 धावा, योगेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि शेवटचं षटक देखील अगदी आपण पाहिलं या मॅचचं टर्निंग पॉईंट राहिलं. तिकडे रोशननं गोलंदाजी केली, त्याच्या विरुद्ध खर्च झाल्या धावा, त्या म्हणजे 23, आणि मॅच जिंकली आहे. या ठिकाणी आपण पाहता टीम ओम कोंडेश्वर भोज संघानं. वेलकम, स्वागत आहे टीम वडघर आणि दातिवली. टॉस जिंकलाय या मॅचचा टीम दातिवलीनं, आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. चला इनगाव आणि भोज शेक हँड करा, आणि मॅन ऑफ द मॅच साठी लगेचच संपर्क साधायचा आमच्या व्हेरी VIP डाईज वरती योगेश. आणि चला आपण बोलूयात काही सन्मान तिकडे आहेत. अतिथी मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण बोलूयात आमचे समालोचक मित्र, बदलापूर क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, ज्या आवाजामध्ये दम, नाव आहे राहुल नामदेव चव्हाण. इट्स ओव्हर टू यू, प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच ओमकार शेट्टी सर. आपण मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान करतोय. खरं तर ड्रेसिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय, आणि ज्यांची खरं तर बिनविरोध निवड झाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, ते आपले साईदादा शेलार यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर आपल्यास विनंती करतो की आपण यावं. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण साईदादा शेलार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. नेहमीच आपण पाहतोय खरं तर साईदादा शेलार म्हटलं की आमचे यांचे पिताश्री खरं तर शिवाजीदादा शेलार यांच्या नावानं देखील एक मोठी स्पर्धा होत असते. साईदादा शेलार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना मायाची प्रेमाची आपुलकीची उदार शाल, त्यासोबत एक सुंदर सन्मान चिन्ह देत असताना, मोमेंटो देत असताना डॅसिंग नगरसेवक साईदादा शेलार यांचा सन्मान या मंचावरती आपण संपन्न करतोय. त्यानंतर मी दादांना विनंती करेल आपण थांबा. आपल्या शुभ हस्ते मी देतो मॅन ऑफ द मॅच योगेशला. या योगेश, आपण योगेश पाटील या मॅन ऑफ द मॅच